आणि रॉयल परिवार या सर्वांच्या वतीनं मुलांच्या कलागुणाला वाव देण्यासाठी, मुलांच्या आत्मविश्वासाला वाव देण्यासाठी, मुलांची चांगल्या पद्धतीनं जडणघडण होण्यासाठी जो वर्षाचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करायचा असतो तो आज इथं होत आहे। या कार्यक्रमानिमित्त आपल्या उचगावचे लोकनियुक्त सरपंच श्रीयुत मधुकर दादा चव्हाण आज आपल्याला उपस्थित राहिले आहेत। त्यानंतर माजी डेप्युटी सरपंच शिंदेसाहेब हेही उपस्थित राहिलेले आहेत। त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य राजूदादा संगपाळ तसेच ग्रामपंचायत उचगावचे सदस्य सूरज पाटील तसेच माजी कोर्टातले माजी अधीक्षक आर डी कांबळे साहेब तसेच शिरोली हायस्कूल शिरोलीचे मुख्याध्यापक आमचे मित्र स्वामी सर तसेच आमचे मित्र हाताला वळण लावणारे हस्ताक्षराचं खापरे सर तसेच या शाळेच्या प्रिन्सिपल संगपाळ मॅडम, सर्व शिक्षकवृंद, आमचे LICचे सेल्स मॅनेजर सुरवसे साहेब आणि सुरवसे वहिनी, सर्व पालक बंधू आणि भगिनी ज्यांना ही संधी दिलेली आहे, जे या प्रशिक्षणानंतर प्रेझेंट करणार आहेत ते आमचे विद्यार्थी बंधू आणि त्यानंतर या गोष्टी त्यांना अगदी जिद्दीनं चिकाटीनं शिकवणारे आमचे MCFचे बंधू, या सर्वांचं मी आज सहर्ष स्वागत करीत आहे। आपण आज गेल्या वर्षापासून नवीन पायंडा पाडलेला आहे की जो प्राचीन काळापासून, इतिहास काळापासून मर्दानी खेळ, ते मर्दानी खेळ मुलांनाही अवगत व्हावेत, त्यांच्या अंगी ते यावेत, ती सदृढ व्हावीत, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांना भाग घेता यावा, यासाठी म्हणून मागच्या वर्षीपासून आम्ही या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक शिकवण्यासाठी MCF कंपनीची नियुक्ती केली। मागच्या वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन, या वर्षी सुद्धा हे आपण इथं सादर करीत आहोत। मर्दानी खेळाला साजेसे असे पाहुणे आपण इथं बोलवलेले आहेत की जे पैलवान पण आहेत आणि या गावचे सरपंच पण आहेत। तर पाहुणे मंडळीचा आपल्या मुलांच्यासाठी सदैव आशीर्वाद आतापर्यंत मिळत आलेला आहे आणि तो आजही मिळत आहे। तर ह्या कार्यक्रमाचे नियोजन एक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। पालकांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, मुलांनी चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन द्यायचं आहे। या सत्रानंतर दोनपरचा कार्यक्रम जो आहे तो गॅदरिंगचा, जो गाणी, डान्स, नाटिका अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, शुभेच्छा देतो आणि हे प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं, स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्व महामानवांना वंदन करून एकत्र येऊन गावाची प्रगती आणि विकास करण्याचा ध्यास घेणारे, सर्वांच्या अडचणीला व हाकेला धावून येणारे आमचे सर्वांचे लाडके तडफदार सरपंच म्हणजे सरपंच चव्हाणदादा। थोडक्यात बोलू काही त्यांच्याबद्दल। 20/12/2023 रोजी सरपंच या पदावर निवडून आले। सकाळी ग्रामपंचायतमध्ये जाऊन गावातील लोकांची कामे करणे तसेच लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्यायामशाळेत थांबतात। संध्याकाळी ते मातीशी नाते जपणारे, कुस्तीमध्ये डबल नॅशनल खेळाडू आहेत। त्यामुळे चांगले आरोग्य राहण्यासाठी तरुण पिढी व्यसनापासून अलिप्त राहावी व त्यांना कुस्तीचे महत्त्व कळावे यासाठी व्यायामशाळेची उभारणी केली। तरुणांना व्यायाम करण्यास जागाही खुली करून दिली, तीही विनामूल्य। 2009 ते 2010च्या कालावधीत सरपंच पदावर असताना निगडेवाडी, मसुटेमळा, मन्नाडेमळा या ठिकाणच्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून मन्नाडेमळा येथे मंगेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून पुढाकार घेऊन केला। 80% समाजकारण व 20% राजकारण अशी राजकारणाची व्याख्या समजणारे असे आमचे प्रमुख पाहुणे मधुकर चव्हाण दादा सर यांचं थोडक्यात मी त्यांच्याविषयी बोलले। त्याच्यानंतर दुसरे आमचे गेस्ट आहेत स्वामी सर। तुमची संकल्पना असते नेहमी छान, तुमची संकल्पना असते नेहमी छान, त्याची अंमलबजावणी ही असेच छान। भविष्यात वटवृक्षाचे आपण होणार आहात सुवर्णपान असे आदरणीय आमचे स्वामी सर, शिरोली हायस्कूलचे मुख्याध्यापक
शिरोली. त्यानंतर मी ओळख करून देत आहे राजू संकपाळ सरांची. सामाजिक कार्यकर्ते उंचगावचे, तसेच जिल्हा परिषद सदस्य, आणि जिथं कमी कधीही दादांना हाक मारायची तर दादा तिथं धावून येतात. बरीच वर्ष मी दादांना जवळून ओळखते. कधीही कुठल्या कामाला बोलवलं आणि दादा आले नाहीत असं कधीच झालं नाही. असे आमचे राजू दादा संकपाळ सर. त्यानंतर मी ओळख करून देते RB कांबळे सरांचे, निवृत्त अधीक्षक, जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर. त्यांचंही तसंच आहे. आमच्या घरातलेच गेस्ट म्हटला तरी काही वावगं ठरणार नाही. त्यानंतर खापरे सर, तेही आमच्या घरातलेच बंधुतुल्य सरांचे बंधुतुल्य सर आहेत. आणि हस्ताक्षराचे बादशाह म्हटला तरी वावगं ठरणार नाही. त्यांचे हस्ताक्षराचे क्लासेस पण असतात आणि सुंदर हस्ताक्षर मुलांकडून त्यांनी स्कूलमध्ये सुद्धा आमच्या करून घेतलेलं आहे आणि वेळोवेळी त्यांचं आम्हाला सहकार्य लाभत आहे. आमच्या कार्यक्रमाचे माननीय आदरणीय अध्यक्ष व आमच्या रॉयल इंग्लिश स्कूलचे सर्वांचे लाडके, मनमिळावू, माणुसकी जपणारे, कठीण परिस्थितीला सुद्धा धैर्याने सामोरे जाणारे, सकारात्मक आशावादी दृष्टीने जीवन एक आव्हान म्हणून जगणारे आदर्श असे आमचे गुरुवर्य श्री संकपाळ सर. त्यानंतर आमच्या सर्वांच्या लाडक्या आमच्या मुख्याध्यापिका, ज्यांच्या उत्तुंग कार्यातून कर्तृत्वही उजळून निघालं, ज्यांच्या सर्वस्पर्शी सर्वांगी भूमिकेतून नेतृत्वही अनुकरणीय झालं. जीवनात वाट दाखवणारा शिक्षक असतो, वाट चालणारा विद्यार्थी असतो, साथ देणारे पालक असतात आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या आणि रॉयल स्कूल वटवृक्ष बनण्यासाठी खंबीर नेतृत्व करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेल्या आमच्या लाडक्या, मनमिळावू, आदरणीय प्रिन्सिपल संकपाळ मॅडम. यानंतर MCFचा कार्यक्रम सुरू होईल. मी सीमा टीचरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी माईक होल्ड करायचं. ज्या शाळेनं इंग्लिश मिडियमची मुहूर्तमेढ रवली ती शाळा म्हणजे रॉयल इंग्लिश मिडियम हायस्कूल. या शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख, या शाळेचे मुख्याध्यापक संकपाळ सर, या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित असणारे आपल्या उजगावचे माजी सरपंच आनंदराव शिंदे, कमर्शियल बँकेचे संचालक राजू संकपाळ, RD कांबळे साहेब, आमच्या ग्रामपंचायतचे तरुण तडफदार ग्रामपंचायत सदस्य सूरज पाटील आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक, बंधू आणि भगिनींनो, या शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना एवढा अत्यानंद होत आहे की शाळेची जी काही स्थापना झाली त्या स्थापनेतच या उजगावमधल्या सर्व मुलं आणि मुली त्याचा पाया जे असतोय ते लहानपणापासून शिक्षणाच्या ओढीनं त्यांनी निर्माण केला. आणि भविष्यामध्ये सर्व पालकांना एक विनंती आहे की शाळेमध्ये मुलं 8 तास असतात पण 16 तास आपल्या ताब्यात असतात. शाळेवरच अवलंबून न राहता त्यांचा घरीसुद्धा अभ्यास घेतला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला इंग्लिश मिडियमला घातलं आहे आणि पालकांची जबाबदारी संपली असं न होता इंग्लिश मिडियमला घातलं म्हणजे आपल्या आयुष्याचा, जीवनाचा पाया तिथं आहे. तिथून पहिलीपासूनच त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि खेळावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं तर शाळेचं नाव आणि आमच्या गावचं नाव सुद्धा उंच राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि भविष्यामध्ये संकपाळ सरांना एक विनंती आहे की आजपर्यंत आपलं गाव आपल्या पाठीशी आहेच, भविष्यात सुद्धा ग्रामपंचायत वतीनं जे लागल ते शाळेसाठी, तुमच्यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहील एवढंच सांगतो आणि माझे 1-2 शब्द संपवतो. MCF events. For this, first of all we will have yoga, then latikati, after that martial art, recreation, then dance patak. After that we will have pole malkham, following rope malkham, then ring dance, archery shooting, rifle shooting, rifle drill, legim, gymnastic, fire ring, archery. Okay, so horse riding and uri attack. I request MCF sir to start the events.
दो अस्तित्व मेरा और कर दो चूरा चूरा, पूर्ण होने दो मुझे और होने दो अब पूरा पूरा। भस्म वाली रस्म कर दो आदि योगी, योग उत्सव रंग भर दो आदि योगी। बज उठे ये मन सितारी, झनन 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 झनन, श्वास शाश्वत झनन झनन, प्राण गुंजन झनन झनन, श्वास शाश्वत झनन झनन, प्राण गुंजन झनन झनन, श्वास शाश्वत झनन झनन, प्राण गुंजन झनन झनन। उतरे मुझ में आदि योगी, पीस दो अस्तित्व मेरा और कर दो चूरा चूरा, पूर्ण होने दो मुझे और होने दो अब पूरा पूरा। भस्म वाली रस्म कर दो आदि योगी, योग उत्सव रंग प्रताप पुरंदर क्षत्रिय, प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की। रंभ पर रघुकुल राज है। पौर्णमारी माह पर संबुरती नाह पर, जो सहस राह पर राम विजयराज है। विजयराज है, विजयराज है। What a wonderful performance. Give them round of applause. हॅलो, पालकांनी फक्त फोटो काढायचे नाहीत, आपल्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी 2 हात एकत्र करून टाळ्या वाजवा ना जरा. धन्यवाद.
collage. What a wonderful skill demonstrated by our students. The beginning of New Year, Gudi Padwa, is celebrated by these students. गेलं साली गेली आधी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या बरसात देण सोडा Now a sailing ride of Latte Party is demonstrated by our students. Round of applause. Very well done, students. It's a time of Ganesh festival. शक्तीचा लागला म्हणा नाद खुळा भक्तीचा नाम घोषा भाळा भिडला मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 वरदविनायक मोरया 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 बाप्पा बाप्पा मोरया. Very well done, students. Now the Dan Patta will be demonstrated by our students.
वावरत असतात. स्त्रीचे जतन करणे ही तर आपली संस्कृती आहे आणि असंच स्त्रीचं रूप प्रदर्शन करण्यासाठी आपल्या शाळेच्या मुली सादर करत आहेत. प्लीज गिव्ह अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू अवर स्टुडंट्स. जोरदार टाळ्या या सर्वांसाठी. दिवाळीचं इथं सादरीकरण होत आहे. रॉयलमध्ये पूर्ण सर्व भारतीय संस्कृती इथं दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आता सगळे सण आम्ही इथं दाखवत आहोत. आता दिवाळीचं इथं सादरीकरण होत आहे. जोरदार टाळ्या. दिवाळी सगळ्यांना शुभेच्छा द्या. Wonderful performance by students. Sakshi Randave is showing a performance of Lati Kati. Please give a big round of applause to Sakshi Randave from Standard 8. शशिवाचे किशोरामी त्यावयवाचे अवयवखंड विषपिहोन मोहितोण्याची मोदकी मोजून चरणीची कीर्ती समराटे दुर्गेचे ते हास्य मराठीचे प्रत्येक युवतीला गरज आहे एका भक्कम आधाराची, एका शस्त्राची आणि म्हणूनच आपल्याकडे शस्त्राचं लाठीकाठीचं सादरीकरण साक्षी रणदिवे करत आहे. स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी ती लाठीकाठीचा उपयोग कशा चांगल्या पद्धतीनं करू शकते ह्याचं प्रात्यक्षिक उदाहरण ती आता देत आहे. साक्षी रणदिवे. शशिवाचे मोहितोण्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे जोरदार टाळ्या मॅडमसाठी. आपण आज जरी बघितलं हात लावायला घाबरतो पण अग्नी हातात घेऊन त्या परफॉर्म करत आहेत. कोणत्याही संकटाला सामोरं जायची तयारी एका स्त्रीमध्ये असते याचं जिवंत उदाहरण त्या दाखवत आहे. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. वेल डन सर. वेल डन मॅम. कलियुग शिवराय रूपानं जो अवतरे आता गीतेचा अर्थ रेखितो तेजा तलवारी ज्याचे तळ भारताच्या डोळे मना डोळे रक्त सळे वैरी पळे कधी न काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला मनात धावला शक्ती असते पाठून करते. स्त्री सुद्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती किती कठीण परिस्थिती असली तर त्यावर मात करून संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे याचं जिवंत उदाहरण रॉयलच्या गर्ल्स दाखवत आहे. अतिशय उत्कृष्ट असं लाठीकाठीचं सादरीकरण मॅडमनी केलं. जोरदार टाळ्या त्या मॅडमसाठी. रात्रीचा अंधार वेढण्यासाठी उगवून यावे लागते जसे सूर्याला आणि कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी टाळ्या पडाव्या लागतात लोकांच्या आणि या मुलांच्या सादरीकरणाला. जोरदार टाळ्या मुलांसाठी. स्त्रीला आत्ताच्या काळामध्ये एकटं फिरणं सुद्धा किती कठीण आहे पण त्या कठीण परिस्थितीत सुद्धा स्त्री काही त्याला सामोरे जाते. शस्त्र घेऊन विदाऊट शस्त्र सुद्धा आणि शस्त्रासहित आपलं स्वतःचं स्वसंरक्षण कसं केलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत आमच्या एमसीएफच्या मॅडम. छत्रपती शिवाजी महाराज.
निवेदे देवा तुझ्या चरणी मागो आमचं हे असू दे देवा ह्या तुझात रे देवा लढू जो माते भंडारा ह्यो थाळी मागू आनंद रंगात हेच मागणं राज तुम्हाला जीवनच्या पायी पाहत होती सुंचा म्हणती तुमच्या संगती मर्दना बळा लढत होती राज राज आल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजवती छत्रपती शिवाजी महाराज की आपणास मार्शल आर्टमुळे मानसिक बौद्धिक शारीरिक फायदा होतो तसेच आपल्या हाताच्या पायाच्या एका तडाख्यात फरशा विटा लाकडी फळ्या इत्यादी सुद्धा ही मुलं फोडून दाखवू शकतात आपल्याला त्याचा आता प्रात्यक्षिक चल कोई तेरे आगे टिक पाए ना वो भी तेरे सामने आएगा कोई तेरे आगे टिक पाए ना वो भी तेरे सामने आएगा तू कर दे धमाका सब देखें आज तमाशा Radhika Magdum is going to perform the martial art. Radhika Magdum, Standard 6. Amay Patange is going to perform Amin Abras from Standard 6. Standard 6. Tejasvi May Radhika Magdum. कोई तेरे आगे टिक पाए ना Please give a big round of applause
सोडवण्यासाठी आपलीच मुलं इथं सादरीकरण करत आहेत. टाळ्यांची करू नका प्लीज, टाळ्यांनी दाद द्या त्यांच्या कार्यक्रमाला. Students are presenting nine jack. Well done students, very good. आपलीच मुलं इथं सादरीकरण करत आहेत. तुमचा मोबाईल जरा साईडला ठेवा. आम्ही करणार आहोत, व्हिडिओज आम्ही करणार आहोत. तुम्हाला करू प्लीज, कृपया फोटो पण काढायचे नाहीत, करू नका प्लीज. टाळ्यांची दाद द्या तुमच्या सुंदर अशा त्या मुलांच्या परफॉर्मन्सला. जरा साईडला ठेवा. सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते, मोबाईल जरा साईडला ठेवून टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांच्या हाताच्या पायाच्या एका तडाक्यात फरशा पण कसे ते फोडतायत बघा. लाकडी फळ्या फोडतात, फरशा फोडतात. अतिशय रमणीक असं आणि किती धाडसाने आणि किती ताकदीने केले. छोटी छोटी मुलं किती सुंदररित्या करत आहेत. वाव, वेल डन सर, वेल डन मॅन. आपल्याला फरशी उचलायचं तर ओझं वाटतं, पण ती फरशी आगीसह त्यांनी फोडली विदिन अ सेकंडमध्ये. स्टेजच्या मागे जे उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचं आहे. स्टेजच्या आधेमध्ये जे कोण फिरत आहेत त्यांनी प्लीज चेअरवर बसून घ्यायचं आहे. मावशाने जरा सरांना मदतीला जायचं आहे. स्टेजच्या मध्ये मावशा जिथं असतील तिथून स्टेजच्या मध्ये जावा. सरांना मदत करायची सामान उचलण्यासाठी. त्यांची बॉडी किती फ्लेक्झिबल आहे, अतिशय मुवमेंट करत आहेत सगळेजण. वेल डन स्टुडंट, वेल डन. मनोरे सादरीकरण आता करत आहेत मुलं. शारीरिक शिक्षणात आणि विशेषतः प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांचे मनोरे तयार करण्यास विशेष महत्त्व असते. मनोरे दिसायला आकर्षक व आल्हाददायक असतात. त्यामध्ये रसिकता, कल्पकता या गुणांना वाव दिला जातो. तसेच भव्यपणाही आहे. मनोरे 3 मुलांपासून 24 मुलांपेक्षा जास्त सुद्धा केले जाऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वरती स्वतःबरोबर इतरांचा तोल सांभाळला जावा लागतो. छोटी सी आशा
सांभाळत सांभाळत त्या उड्या घेत आहेत. Standard 4th AB students going to perform now. एकाच वेळेला इतक्या सगळ्या मुलांना एकत्रित घेऊन सुंदर असा त्यांनी परफॉर्मन्स बसवलेले आहेत. जोरदार टाळ्या एमसीएफ सरांसाठी. जीवनामध्ये एक्सरसाइजला किती महत्त्व आहे हे यांच्या या प्रात्यक्षिकातून दिसून येते. चांगलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असते. त्यासाठी व्यायामाची गरज असते. सुंदर असं आता पॅराशूटचं इथं सादरीकरण झालं. वेल डन पोस्ट स्टँडर्ड स्टुडंट, वेल डन. वाव, अ वंडरफुल परफॉर्मन्स. प्लीज गिव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर द पोस्ट स्टँडर्ड स्टुडंट. Well done student, well done. What a beautiful tent. Great. Very good students. A round of applause. कंटिन्युअसली दोरी उड्या खेळणाऱ्या समृद्धी कांबळे आणि भक्ती जगताप, राजेश्वरी कांबळे. वाव. कानाला ऐकायला किती सुमधुर असं वाटतं बघा. एका ताला सुरात ते वाजवत आहेत न चुकता. खरंच कौतुक आहे या चिमुकल्या मुलांचं आणि त्यांना ट्रेन करणाऱ्या एमसीएफच्या टीमचं. आणि त्या टीमला शाळेमध्ये आणण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतलं ते आमचे सर आणि मॅडम, त्यांचा आभार. सुंदर असं सादरीकरण इथं केलं जातं आहे झांज पथकाचं. विद्यार्थी फक्त शिक्षणात पारंगत नसून तर सर्व कलागुणांनी युक्त असा तो व्हावा यासाठी आमच्या सर आणि मॅडमचा चालू असलेला प्रयत्न, त्यासाठी हे झांज पथक सादरीकरण. जीवनामध्ये कलेला फार महत्त्व आहे. कला माणसाला जगण्यास शिकवते, जगण्याचं बळ देते. नैराश्य घालवण्याचं काम कला करत असते. सिक्स स्टँडर्ड स्टुडंट्स आता परफॉर्म करत आहे. 6th स्टँडर्ड स्टुडंट्स. ताशा वाजवत आहे टोणे, ताशा वाजवत आहे टोणे स्टुडंट. किती जोश आहे बघा रॉयलच्या मुलांमध्ये. त्याचं सर्व प्रॅक्टिस मुलांनी उन्हांमध्ये केलं, पण ते उन्हाला घाबरत नाहीत किंवा चक्कर आली वगैरे असं पण काही नाही. भर उन्हामध्ये मुलांनी प्रॅक्टिस केलेली होती.
न थकता आणि आज पण उत्साहाने ते करत आहेत सगळं. अमृत राजपूत, जाधव युनिटी आहे, एकात्मत आहे. अतिशय सुंदर असं सादरीकरण. रणवीर मोरे स्टँडर्ड 9, जोरदार टाळ्या रणवीरसाठी. आपल्याला मऊ असं गादीवर बसायला सुद्धा कंटाळा येतो, पण बघा तो पोल किती आहे, कसं आहे, तरी पण तो अगदी आरामात बसलाय तिथं, जणू काही गादीच आहे.
सर्वांनी कृपया टाळ्या वाजवायच्या आहेत पाहुण्यांसाठी. स्नेहल काळे रोपवरती चढलेली आहे ती स्नेहल काळे. रोपवरती तोल सांभाळणं साधी गोष्ट नसते, पण याची मुख दाखवून दिलं एकाग्रता किती महत्वाची असते कोणत्याही कामासाठी. शिवकन्या आता रोपवरती चढण्यास सज्ज होत आहेत. रॉयलच्या शिवकन्या. जोरदार टाळ्या द्या, टाळ्यांचा गजर होत. कसं असतं, एकी असली तर आपण जीवनामध्ये कसे यशस्वी होतो याचा तोल सांभाळणं असू दे, एकाग्रता असू दे. We're nothing more than friends. Now and then, I'm trying to put you in the worst mood. all I wanna do is right. Calling, 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 calling on me. I'll be there for you. Sexy girl, just flex my girl. Let me girl, just test your girl. It's solo, everybody. It's solo. They force body in the sun. They never bow down to anyone. Whenever they strike, it's hit and run. Seeing sky. Know your eyes, they all over me. Someone, and about you, I belong. And you begin to get my love. Seeing sky. Baby girl, you give me 10 ton of fun.
tonight, making myself crazy. Rolling down the radio, hoping you would save me. सच्ची सच्ची मैंने जान गवाई है, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है। बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा। कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा। मरने से फिर भी तू न डर, उड़ा के दुश्मनों का सर, जो है वतन बढ़ाए जा। तू शेरे हिंद आगे बढ़, मरने से फिर भी तू न डर, उड़ा के दुश्मनों का सर, जो है वतन बढ़ाए जा। कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा। A very marvelous presentation of rifle shooting. Here is Payal Kamre from 9th standard, showing her horse riding skills with sword effect. Give a big applause, round of applause to her and all the students. टाळ्या या मुलींसाठी, पायल कांबळे आणि 9th स्टँडर्डच्या सगळ्या मुली, टाळ्या वाजवा त्या मुलींसाठी. किती सुंदर असं दृश्य दिसते. रॉयलच्या ताराराणी रायफल शूटिंग करण्यासाठी सज्ज आहेत. जोरदार टाळ्या रॉयलच्या शिवकन्या करत आहेत रायफल शूटिंग. Thank you very much for this nice presentation. Now we will have a legend presentation by our Royal English Medium girls.
Lezim is a folk dance form from the state of Maharashtra in India. महाराष्ट्र म्हटलं की लेझिम आली, लावणी आली, शाहीर आले आणि झांज पथक आलं. तर रॉयलच्या आता या कन्या करत आहेत लेझिम. असा जोश संचारतो लेझिम ऐकले की. किती मंत्रमुग्ध होऊन ते नाचत आहेत बघा. देहबाण विसरले त्यांनी नाचताना. आणि मराठमोळ्या वेशात तर अतिशय सुंदर अशा दिसत आहेत रॉयलच्या शिवकन्या. इंग्लिश मिडियम आहे पण इथं कलागुणांना सुद्धा वाव दिला जातो. महाराष्ट्राची कला जोपासली जाते आणि तसेच भारताची कला सुद्धा इथं सादरीकरण केलं जातं. भारताच्या कलेचं सुद्धा सर्व स्टेट आम्ही गॅदरिंगमध्ये पण आता दाखवणार आहोत. त्यातलाच एक फोक डान्स प्रकार ऑफ महाराष्ट्र लेझिम. छोटंसं वाद्य आहे ते पण त्याचा नाद किती छान वाटतो ऐकायला. आणि त्या नादाच्या स्वरामध्येच मंत्रमुग्ध होऊन या मुली लेझिम खेळत आहेत. इन्स्ट्रुमेंट किती छोटंसं आहे पण आवाज बघा किती सुंदर आहे त्याचा. जोरदार टाळ्या या रॉयलच्या शिवकन्यांसाठी लेझिम खेळणाऱ्या. टाळ्यांचा गजर होऊ दे पेरेंट्स. आपलीच मुलं आहे ती सादर करत आहेत त्यांना प्लीज टाळ्या वाजवा. महाराष्ट्राची लोककला इथे सादर केली जात आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आणि या रॉयलच्या प्रांगणात सादरीकरण होत आहे लेझिम. जोरदार टाळ्या लेझिम. नऊवारी घालून सुद्धा कासोटा नेसलेल्या मुली आहेत त्या. साडी एवढी जड असते ती आवरून सुद्धा आता मनोरे दाखवत आहेत आणि त्यातून आणि लेझिम खेळत आहेत. एकाग्रता किती असेल बघा. मन एकाग्र असेल तर अशक्यातलं अशक्य ही गोष्ट आपण पार पाडू शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे या लेझिम खेळणाऱ्या मुली. हम भी किसी से कम नहीं हे दाखवून देत आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या लढवया ताराराणी रॉयलच्या सुपर. अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स सादरीकरण झालेलं आहे.
students. Keep it up, students, very well. Wow, what a nice jump. Expert skill of gymnastics are shown by these students. जो सब करते हैं यारो क्यों हम तुम करें ये कसरत करते करते काहे को हमारे घर वालों से जिज्ञासे सदा हम क्यों डरे यहाँ के हम सिकंदर चाहे तो कभी Great presentation of ring jump. Dalita, mi alma te llama, quiere mi cama, quiero amarte, dulce niña, dame tus besos, mírame a los ojos, júrame tu जिसके आता है निकलेंगे मैदान में जिस दिन हम चुमके धरती डोलेगी ये कदम चुमके निकलेंगे मैदान में जिस दिन हम चुमके धरती डोलेगी ये कदम चुमके Check the flow. Give them big applause. It's a double ring jump. काहे को हमारे घर वालों से जिज्ञासे सदा हम क्यों डरे यहाँ के हम सिकंदर चाहे तो कभी सबको अपनी जेब के अंदर अरे हमसे बच के रहना बेटा जिम्नॅस्टिक आता सादर करत आहे राजवर्धन सुतार, अमय पतंगे, हर्षल मोहिते, आमीन अपराज, दीप्ती पडसलगी, हर्षवर्धन गवंडी, हर्षल पाटील, ऋग्वेद जगताप, रणवीर मोरे, सिंग ब्रदर्स. आता फायर रिंग सादर करत आहेत तीच मुले. वेल डन मॅडम, जोरदार टाळ्या. राजवर्धन सुतार, आमीन अपराज, हर्ष मोहिते, रणवीर मोरे, ऋग्वेद जगताप, हर्षवर्धन गवंडी, हर्षल पाटील. Well done performance by students from 6th standard, 8th standard, 9th standard. Payal Kamble, standard 9. Horse riding performed by Payal Kamble, standard 9. साठी
2016 सुबह के 5:30 उरी कैंप इंडिया। Most importantly, a soldier's duty is to maintain the peace and harmony of the country. He takes on the responsibility of ensuring a safe environment for all. In addition to guarding the border, they are also always there in case of emergencies. नमस्कार, आप देख रहे हैं आज तक और मैं हूं आपके साथ निशांत चतुर्वेदी। सेना पर आतंकवादियों ने अब तक का सबसे बड़ा हमला किया है। जम्मू कश्मीर के उरी में सेना की 12वीं यूनिट के बेस पर हुए आत्मघाती हमले में सेना के 17 जवान शहीद हो गए। सेना ने 4 आतंकियों को भी मार गिराया। बारामूला के उरी में यह आत्मघाती हमला सुबह करीब 5:15 बजे हुआ। हमले के बाद देश के सभी एयरपोर्ट हाई अलर्ट कर दिए गए हैं। गृह मंत्री राजनाथ सिंह ने दिल्ली में हाई लेवल मीटिंग की है। रक्षा मंत्री मनोहर पर्रिकर भी श्रीनगर रवाना हो। मेरी याद में होके तन्हा तन्हा, मेरे बाद में नैना अश्क न हो, माना कल से होंगे हम दूर, नैना अश्क न हो, नैना अश्क न हो। मैं न लौटा आने वाले साल, जो मेरी वर्दी बोले मेरा हाल, तो नैना अश्क न हो, ये समझना मैं हूँ मजबूर, नैना अश्क न हो, नैना अश्क न हो। नमस्कार, आप देख रहे हैं एबीपी न्यूज और इस वक्त की बड़ी खबर आपको बता दे कि थोड़ी ही देर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उरी हमले के बाद पहली बार केरल के कोझिकोड में एक जनसभा को संबोधित करने वाले थे। तो चलिए सीधा रुख करते हैं मोदी जी की रैली की ओर। भाइयों बहनों, इन दिनों पूरे देश में एक आक्रोश का माहौल है। जम्मू कश्मीर में उरी में हमारे पड़ोसी देश ने एक्सपोर्ट किए हुए टेररिस्टों ने हमारे 18 जवानों को बलिदान होना पड़ा। आतंकवादी कान खोल के सुन ले, यह देश इस बात को कभी भूलने वाला नहीं है। आतंकवाद
ये मानवता का दुश्मन है। पूरे विश्व की मानव जात को मानवतावादियों ने एक होकर के आतंकवाद को परास्त करना ही होगा और आतंकवाद के सामने न हिंदुस्तान झुका है न हिंदुस्तान झुकेगा, आतंकवाद को परास्त करके रहेगा। मेरे प्यारे देशवासियों, जितने भी हमारे सुरक्षा बल के जवान हैं वो इस लड़ाई को जीतते चले गए हैं। इसका कारण सिर्फ शस्त्र नहीं होते हैं। जवानों के लिए शस्त्र तो एक खिलौना होता है, लेकिन जवानों की शक्ति देश का मनोबल होता है। आज हिंदुस्तान का मनोबल सबसे ऊंचा है, सबसे बुलंद हौसला है और देश के लिए, देश के जवानों के लिए, भारत के 125 करोड़ देशवासियों का ये मनोबल, यही हमारी ताकत है और यही हमारे सैन्य का सामर्थ्य है। 21 सितंबर 2016 डिफेंस मिनिस्ट्री मुख्यालय, सुरक्षा मंत्रालय। हमारी इन्वेस्टिगेशन के मुताबिक उनका प्लान रात के समय जब सारे सैनिक सोए हुए होंगे उसके बाद जोरदार फायरिंग करने का था। पहले पठानकोट पर हमला किया, अभी उरी हेडक्वार्टर पर। ऐसा ही चलता रहा तो उन्हें दिल्ली दूर नहीं। हमें जल्द से जल्द उन्हें रोकना होगा। फिलहाल तो हम रॉ से इंफॉर्मेशन जुटा रहे हैं, इमीडिएटली कोई ना कोई एक्शन जरूर लेंगे। हमें खबर मिली कि उनके कुछ बेस लाइन ऑफ कंट्रोल के पास है। हम अपने सैनिकों की जान का बदला जरूर लेंगे, क्योंकि उनकी जान जाया नहीं जाएंगी। हाँ जरूर, हम बदला लेंगे। इस बार जैसे को तैसा हम उन्हें उन्हीं के तरीकों से धूल चटाएंगे। मतलब समझे नहीं हम जयशंकर साहब? हम सर्जिकल स्ट्राइक करेंगे। Now in retaliation, how the Indian soldiers fought brave
wonderful performance. की ओर से आपको विनम्र अभिवादन करते हैं कि हम सब खड़े होकर उन वीरों को याद करेंगे जिन्होंने उरी हमले में अपने प्राण खो दिए। तो हम सब मिलकर राष्ट्रगीत श्रद्धांजलि अर्पित करेंगे। भारत माता की शहीद जवानों को राष्ट्रीय सलामी देगा। सलामी sharing your valuable time from your busy schedule. Also a big thanks to Mr. Sudhakar Kaur, the Deputy Sarpanch of Randivewadi. Thank you Mr. Swami, the Principal of Shiroli High School, Shiroli. I take great pleasure to thank our most dynamic and energetic person who is the Director of Royal English Medium High School, Mr. Sangpal Sir, and most talented Principal Sahiba Mrs. Sangpal Madam, for taking keen interest to make this event a successful. Thank you sir and madam for your valuable guidance. A big thanks to all the sirs and madam of MCF team. Because of you this day has become an epitome of awesome activities. Thank you inculcating your easy schedule. You have come to appreciate our students. Last but not least, I would like to express my thanks to all the teachers, teaching, non-teaching staff, sirs, who are working tirelessly for more than 2 weeks to make this event a great success. So, I would express my gratitude to the Management Committee of Ramakrishna Hall, who have made this for this grand occasion. Thank you once again all. Please excuse and I beg your pardon if anybody is missed out to say thanks. Thank you all.